नमस्कार, मी जयंत पाटील, संचालक फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन कोल्हापूर. या आधीच्या एपिसोडमध्ये मी जाहीर केल्याप्रमाणे नीटला 570 किंवा त्याहून कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी MBBSला भारतात प्रवेश मिळणं शक्य नाही असं चित्र समोर आलेलं आहे. मग आता या विद्यार्थ्यांनी काय करायचं यासाठी काही पर्याय मी सुचवतो आहे. त्यातला पहिला पर्याय म्हणजे MBBS इन इटली. आता इटलीतली जी MBBSची प्रवेश परीक्षा आहे, ज्याला IMAT म्हणतात, ती सप्टेंबर 2024मध्ये घेतली जाईल आणि त्याच्यासाठीचा अर्ज आणि नोंदणी ही जुलै 2024 1 जुलै 2024ला सुरुवात होईल. तर आपल्याला संधी आहे की आपण या परीक्षेला बसू शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांना साधारणपणे 450 ते 550च्या दरम्यान मार्क मिळाले असतील किंवा 570पर्यंत मार्क मिळालेले असतील, त्यांचं मेरिट नक्कीच इतकं चांगलं आहे की IMATच्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळणं सहज शक्य आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांसाठी IMAT करून इटलीतली मोफत MBBS करणं हा एक अत्यंत सक्षम पर्याय ठरू शकतो. कारण या मोफत MBBSच्या बरोबरच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तिथे निर्वाह भत्ता पण मिळणार आहे, ज्याची अमाऊंट साधारणपणे 5.5 लाख वार्षिक आहे. एकूण 6 वर्ष हे दर वर्षालाही 5.5 लाख रुपये मिळत राहतील.